अजितदादांच्या जयंतीस शासन स्तरावर मान्यता द्या, कृष्णनाथ मोकळे यांची मागणी। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मार्गदर्शक आणि महाराष्ट्राच्या राजकारणात कामाचा माणूस म्हणून ओळख निर्माण करणारे स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या 22 जुलै 2026 रोजी होणाऱ्या जयंतीनिमित्त राज्यभर शासन स्तरावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावं अशी मागणी कडेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष कृष्णनाथ मोकळे यांनी केली आहे। मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार वहिनीसाहेब यांच्याकडे निवेदनाद्वारे ही मागणी केली। मोकळे यांनी दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले की स्वर्गीय अजितदादा पवार यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी दिलेलं योगदान, प्रशासनातील त्यांची कार्यक्षमता आणि जनसामान्यांशी असलेले जिव्हाळ्याचे नाते यामुळे त्यांची ओळख राज्यभर कामाचा माणूस अशी निर्माण झाली होती। त्यांच्या कार्याचा गौरव आणि भावी पिढ्यांना प्रेरणा मिळावी यासाठी 22 जुलै रोजी त्यांची जयंती महाराष्ट्रातील प्रत्येक ग्रामपंचायत, शासकीय संस्था, शैक्षणिक संस्था तसेच विविध सामाजिक संघटनांमध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार वहिनीसाहेब यांनी निवेदनाची दखल घेत सकारात्मक चर्चा केली। दादांच्या कार्याचा वारसा जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि त्यांच्या स्मृती जतन करण्यासाठी योग्य त्या स्तरावर प्रयत्न केले जातील असा आशावाद व्यक्त केलाय। स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या अकाली निधनामुळे राज्यातील असंख्य कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला होता। मात्र त्यांच्या कार्याचा आदर्श आणि जनसेवेची प्रेरणा आजही कार्यकर्त्यांच्या मनात कायम असल्याने त्यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर विविध उपक्रम राबवण्याची मागणी अधिक जोर धरू लागली आहे। यावेळी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना समिती सदस्य राजेंद्र मोहिते, तालुका युवा अध्यक्ष अक्षय मोरे, अल्पसंख्याक सेलचे तालुका अध्यक्ष सूरज शिकलगार, कडेगाव शहराध्यक्ष सागर शिंदे, कडेगाव शहर अल्पसंख्याक सेलचे शहराध्यक्ष हसन इनामदार, तालुका सरचिटणीस नामदेव जाधव, संघटक विकास भिंगारदेवे, जिल्हा संघटक सूर्यकांत पवार, बळीराम मोरे, कडेगाव तालुका महिला अध्यक्ष मनीषा देशमुख, युवक आघाडी जिल्हा कार्यकारिणी सदस्य प्रफुल्ल देशमुख, तालुका कार्यकारिणी सदस्य तौसिफ नदाफ, आसिफ नदाफ, सचिन मोकळे, संजय देशमुख यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। स्पेशल रिपोर्ट पॉवर मराठी न्यूज। आपला जिल्हा, आपली पॉवर, पॉवर मराठी न्यूज नेटवर्क। एकच नजर, चौफेर खबर।